पूर्ण बहुमत पहिल्या वेळेस माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिलं. आरोप झाले, प्रत्यारोप झाले, भाषण झाले, पण हे मॅन्डेट आपल्याला जे मिळालंय ते शिर्डी साफ करण्याकरता मिळालेला. शिर्डीची गुन्हेगारी साफ झाली पाहिजे, शिर्डीमध्ये अवैध व्यवसाय साफ झाले पाहिजे, शिर्डीमध्ये कचरा साफ झाला पाहिजे. अशा संकल्पना आणि अशा आश्वासन दिल्यामुळेच जनतेने आपल्याला सत्ता दिली. काहीतरी कोणीतरी आरोपी सुटला आणि इथं काहीतरी गाडीमध्ये तमाशा आणि काय झालं. फक्त 2 दिवस द्या, 2 दिवस द्या. या सगळ्यांना पूर्ण यांची वरातच शिर्डीमध्ये कपडे काढून काढतो असं जे विकास शब्द. हा तमाशा आणि शिर्डीला आव्हान आहे, कार्यकर्ता कोणाचे असो, पण जर गुंडागर्दीच्या आणि गुन्हेगार लोकांच्या बरोबर तुम्ही दिसलात तर मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आता टॉलरन्स लेवल नाही. तुमच्या सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी आहे. जेवढे गुन्हेगार काही कार्यकर्ते कोणाचे असतील ते लांब करा, सुधारायला सांगा, नाही तर डायरेक्ट शिर्डीच्या हद्दपार करणारे लोक मी आता. तर हे काम आपण सुरू करतोय. हा तमाशा शिर्डीमध्ये स्वीकारला जाणार नाही. कोणी असो, मतदानासाठी लाचारी पत्करणं आम्ही सोडलंय. शिर्डी सुरक्षित राहील, आमच्या महिला सुरक्षित राहतील, मुली सुरक्षित राहतील. जो शब्द विधानसभेला दिलाय, जो शब्द नगरपंचायतीला दिलाय, तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण करणार. ही खात्री मी शिर्डीच्या आमच्या माता भगिनींना देतो. जबाबदारी आहे आमची. जनतेने त्यांची जबाबदारी आता पार पाडली. जनतेने बटणं दाबून टाकली आणि जनतेने बटणं दाबून आपलं काम करून दिलंय. आता जबाबदारी आपली आहे की त्या एका मताची किंमत आपण रात्रंदिवस काम करून पूर्णपणे ती फेडली गेली पाहिजे. हे काम नगरसेवकांचं आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की नगरसेवक आम्हाला भेटत नाही, नगरसेवक आम्हाला दिसला नाही, नगरसेवक कोण आहे आम्हाला माहिती नाही, वर्ष झाला नगरसेवक आमच्याकडे आला नाही, असे वाक्य जनतेतून येता कामा नये. तुमच्या प्रभागातून याची काळजी आवश्यक आहे. कारण की ते बोलणं योग्य नाही, लेकिन जो बना सकता है वो बिगाड़ भी सकता है. एवढं लक्षात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहोत. गोरगरिबांमध्ये जाऊन लोक म्हणले पाहिजे की दादा काय नगरसेवक दिला, असा माणूस तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. ही प्रतिमा नगरसेवकांनी नेत्याबद्दल जनसामान्य माणसामध्ये तयार करणारा माणूस तोच खरा नगरसेवक आहे. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो.